पण हाच विश्वास हरवत चालला. भीमा, हे मात्र खरंय. पाटील साहेब, जाता जाता माझी एक विनंती आहे तुम्हाला. या पोरांना शिक्षा नका करू. पोरच ती लहान आहेत अजून. चुकायची आज चुकतील, उद्या सुधारतील. पर्या, खरंच मी लय चुकलो, मला माफ कर. आता गाव सोडायचं नाही तू. प्रदीप, अरे असा रानावानात जर भटकत राहिला तर तुझी हुशारी अशीच चढत जाईल. अरे तुझ्या हुशारीची शाळेला आणि गावाला खूप गरज आहे. त्यामुळे तू हे गाव सोडायचं नाही. बरोबर आहे सर तुमचं. कर सर, थांबतो. तुम्ही आता सगळे एवढा विश्वास देताय तर तुमच्या विश्वासावर आम्ही थांबतो. बर ठीक आहे मग. भीमा, अगोदर बोलला ते खरं आहे. हवा तर सगळीकडेच आहे रे. पण या फुग्यामध्ये जी श्वास रूपी हवा आहे ना, त्यामुळेच तो फुगा उंच उंच जातो. आपलं पण असंच आहे. मुलांनो, तुमच्यात खूप मोठी धमक आहे, परंतु आजपर्यंत तुम्ही धमक चुकीच्या मार्गाने वापरली. तीच धमक जर तुम्ही चांगल्या कामासाठी वापरली तर तुम्ही सुद्धा त्या फुग्याप्रमाणे उंच उंच आयुष्यामध्ये जा.